परभणीतील घटनेनंतर आपल्याबरोबर आय.जी. शहाजी उमप आहेत. सर, सध्या नेमकी परिस्थिती काय आहे आणि काही फौजफाटा देखील वाढवल्याची माहिती मिळत आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेला जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे, तिकडं त्याच्यासमोर जी संविधानाचं प्रिॲम्बल लावण्यात आलेलं होतं, त्याच्यावरची काच एका व्यक्तीने फोडल्यावरून हा सगळा प्रकार पुढे सुरू झाला. याच्यामध्ये जो कोणी व्यक्तीने हे कृत्य केलं त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली, त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि याचा निषेध म्हणून काल देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काही लोक जमलेले होते आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडे केलं आणि त्यानंतर ते व्यवस्थितपणे डिस्पर्स झालेले होते. काल संध्याकाळी पुन्हा नवा मोंढा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी एक शांतता बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये देखील कार्यकर्त्यांना व्यवस्थित समजून सांगण्यात आलेलं होतं. परंतु आज परभणी बंद आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं एक नियोजन ह्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं आणि आम्ही शांततेमध्ये हे निवेदन जिल्हाधिकारी महोदयांकडे देऊ अशा प्रकारचं एक अभिवचन त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेलं होतं. परंतु आज सकाळी निवेदन देण्यासाठी येणाऱ्या लोकांनीच ही गडबड सुरू केली आणि त्याच्यामध्ये ठिकठिकाणी म्हणजे शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले की त्या ठिकाणी काही दुकानांचे बोर्ड, त्याच्यानंतर काही CCTV कॅमेरा किंवा जी मोटरसायकली उभ्या आहेत त्यांना ढकलून देणं, 1-2 4 व्हीलरच्या काचा देखील फोडण्यात आल्या आणि काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील रस्त्यावरती जाळण्यात आले. तर अशा प्रकारच्या एकंदर घटना घडल्या आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जे लोक गेलेले होते तर त्यांनीसुद्धा तिकडं खुर्च्यांची आणि टेबलांची फेकाफेक त्या ठिकाणी केलेली होती. एकंदरीत ही सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी देखील त्या ठिकाणी त्यांना बळाचा वापर करावा लागला आणि त्यानंतर ही परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. आतापर्यंत ह्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या जवळपास 40 लोकांना आम्ही आता ताब्यात घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. संबंधित आरोपीच्या काही हेतूबद्दल काही तपासणी होती आहे? नाही, संबंधित जो आरोपी आहे त्यालाही जमावाने मारहाण केलेली आहे आणि मारहाणीनंतर त्याला सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. त्याचे पण जे मेंटल हेल्थ आहे ती चांगली नाही आणि त्याची तो ट्रीटमेंट घेत होता अशा प्रकारची कागदपत्रं देखील आता आमच्याकडे उपलब्ध झालेली आहेत. तर त्याची नक्की काय पार्श्वभूमी आहे, त्याचा काय हेतू होता, ह्या संदर्भामध्ये त्याच्या पोलीस रिमांडमध्ये आम्हाला अधिक तपास करता येईल. जमावबंदीनंतर काही घटना झाल्या का साधारण 1 नंतर आणि कर्फ्यूच्या बाबत काही चर्चा होत आहे? नाही, शहरामध्ये कुठलीही संचारबंदी नाही, परंतु जमावबंदी मात्र आहे. तर जमावबंदीमध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितपणे जमू नये अशा प्रकारच्या सूचना आहेत आणि त्याचा अनाऊन्समेंट देखील आम्ही व्यवस्थितपणे करतोय. सध्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती हाताळण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता वाटत नाही आणि त्यामुळं जे काही प्रकार दुपारपर्यंत घडले त्याच्यानंतर आम्ही जमावाला डिस्पर्स केल्यानंतर त्याच्यानंतर कुठेही काही प्रकाराची नोंद ही झालेली नाही. तरी देखील रात्रीच्या वेळेस आम्ही अधिक दक्षता घेतोय. हे सगळे प्रकार सुरू झाल्यानंतर आम्ही SRPFची देखील मदत मागितलेली होती आणि SRPF देखील आता शहरामध्ये दाखल आहे आणि संवेदनशील ठिकाणी आम्ही त्याचा वापर करतोय. बरं, यामध्ये काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत, काही मालमत्तांचं देखील नुकसान झालं आहे, याचं काही आले तुमच्यासमोर आकडेवारी? आतापर्यंत 16-17 मोटरसायकलींचं डॅमेज आहे, 2 4 व्हीलर्स आहेत आणि काही CCTV आणि दुकानांचे बोर्ड्स यांचं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारची माहिती आहे. या संदर्भामध्ये जे काही प्रकार वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडले तर ती गुन्ह्याची नोंद करताना ही नेमकी आकडेवारी आपल्यासमोर येऊ शकेल. त्यानंतरच
एकंदर परफेक्टली किती डॅमेज झालेला आहे याची आकडेवारी मला सांगता येईल. काही उपद्रवी लोक ह्याच्यामध्ये घुसलेली होती का? ह्याच्याबाबत काही तपासणी होती, काही शंका आहे पोलिसांना? नाही, आता जमावामध्ये ज्या कोणी लोकांनी हे कृत्य केलं त्याचं चित्रीकरण देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी CCTV आहेत, त्यांची देखील आम्ही मदत घेतोय. एकंदरीत जे कोणी मिसक्रियंट होते ते निश्चितपणे CCTVच्या नजरेतून सुटणार नाहीत आणि तपास कामामध्ये एकंदर आम्हाला त्याची चांगली मदत होईल. तसं काही हेतू असल्याचे संकेत भेटलेत प्रशासनाला? हे सगळ्या गोष्टी काल ठरलेल्या असताना आणि त्यानंतर आज सगळ्यांनी एकत्रितपणे जमून शांततेत निवेदन देणं हे अपेक्षित होतं. कारण इतरत्र कुठेही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नाहीत, तरी देखील इकडंच आणि निवेदन देण्यासाठी येतानाच काही लोकांनी हे जे काही प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत त्यावरून याच्या पाठीमागे कुणाचा काही वेगळा संशय आहे का, त्यांचं काही वेगळं प्लॅनिंग आहे का, ह्या संदर्भामध्ये देखील आम्ही तपास करतोय. आरोपीची संख्या वाढेल? हे काम सुरू आहे. निश्चितपणे 40 लोक आत्तापर्यंत आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि याच्यामध्ये जे लोक जबाबदार असतील त्या सगळ्यांना पोलीस अटक करतील, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करतील. सध्या परिस्थिती? सध्या शहरामध्ये परिस्थिती शांत आहे. आमची पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट आम्ही लावलेले आहेत आणि विशेषतः याच्यानंतरच्या कालावधीमध्ये कुठेही काही घटना घडू नये या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. एकूणच सध्याची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. अर्थात CCTVच्या किंवा इतर जे व्हिडिओ फुटेज आहे त्यातून आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देखील उमाप यांनी दिलेला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.